तर पवार कुटुंबातली राजकीय लढाई लोकसभा निवडणुकीत अखेर शरद पवारांनी जिंकली। त्यावरून अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। मीच कमी पडलो असं दादा म्हणाले, मात्र त्याच वेळी सुप्रिया सुळेंना त्यांनी डिवचलंय। सुप्रियांच्या विजयानंतर बारामतीच्या ग्रामीण भागात उत्साह नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीने सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळाला पाहिजे होता तसं काही बघायला मिळालं नाही। काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उधळण्याचं काम झालेलं आहे। बारामतीतला पराभव आणि सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर अजित पवारांनी 2 दिवसानंतर प्रतिक्रिया दिली। सुप्रिया सुळे निवडून आल्या पण ग्रामीण भागात उत्साह नाही, चौकात फक्त गुलाल पडला अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली। सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीने सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळाला पाहिजे होता तसं काही बघायला मिळालं नाही। काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उधळण्याचं काम झालेलं आहे। पण मी म्हणतोय ना, आम्ही कुठेतरी कमी पडलो। मला आता ती लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। मला आता ती लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार है। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। फडणवीसांप्रमाणेच अजित पवारांनीही मीच कमी पडलो असं मान्य करत पराभवाची जबाबदारी स्वीकारली। बारामतीचा निकाल आश्चर्यकारक असल्याचंही अजित पवार म्हणाले। मला त्याच्याबद्दल बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य। बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991ला, तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता। तसंच भाजपची 400 पारची घोषणा आणि चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना हरवायचं आहे या वक्तव्यामुळे फटका बसल्याचंही अजित पवार स्पष्टपणे बोलले। संविधानाच्या बद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना 400 पार, अबकी बार 400 पार, हे यांना संविधान बदलायचे, घटना बदलायची असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत प्रतिसाद दिला। म्हणजे मागासवर्गीय समाजामध्ये तो प्रचार त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले। नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकही जागा महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो। काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे। पहिल्यांदाच सांगितलं होतं, आज नाही, माझ्या मागे बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत। मी तर कुठे असं ऐकलं नाही दादामुळे झाला किंवा नारा दिला म्हणून झाला असं माझ्या तर कुठे ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी नाहीये, मी कुठे बघितलेलं नाही, आपणच सांगतात मला।
अजित पवारांनी महायुतीत 4 जागा लढवल्या आणि 1च जागा निवडून आली. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचाच पराभव झाला. या उलट पक्षफुटीनंतर शरद पवार 8 खासदारांपर्यंत पोहोचले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.